हॅलो मैत्रिणींनो, मी आज आणली दादर अळूची पानं. तर त्याचे दांडे काढून घेतले आणि पाठीची दांडी देठ असतं त्या देठाच्या बाजूची जी शीर असते ती पण अशी काढून घेतली. नंतर याला मी अशी बारीक बारीक चिरून घेतली आणि इकडे आता मी डाळ धुवायला ठेवणार आहे. तर मी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ आणि थोडे शेंगदाणे घेतलेत आणि हे धुवून घेतात. तुम्ही चण्याची डाळ पण घेऊ शकता, मी तुरीची घेतलेली आहे. तर आता ही भाजी आपण डाळ धुवून घेऊन त्याच्यामध्ये ही भाजी आपण धुवून टाकून देऊया आणि डुबेल एवढंच पाणी टाकूया. त्याच्यासोबत हे मसाले पण टाकून द्या, हिंग, मीठ, जिरे आणि हळद आणि लाल तिखट थोडं टाकूया आणि 4-5 उभ्या मिरच्या कापून टाकूया आणि कुकरला आपण याला 4-5 अशा झाकण लावून अशा शिट्ट्या होऊ द्यायच्या. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालं की आपण याला काढून घेऊन डाळ चांगली शिजल्यानंतर याला आपण व्यवस्थित असं घाटून घेऊया आणि एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यात राई चांगल्या तडतडू दिल्या की आपण त्याच्यामध्ये आपण लसूण कुटलेला लसूण टाकूया. लसूण चांगला लालसर भाजला हलवून घेऊया. लालसर असा चांगला खरपूस होईपर्यंत असं छान भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जी भाजी घोटलेली होती ती टाकून द्यायची आणि 2-3 मिनटं याला चांगलं उकळू द्यायचं. आणि उकळण्याच्या पूर्वी हे ना आपले जे चिंचेचा कोड आहे ना, तुम्ही निंबू टाकू शकता, चिंचेचा कोड टाकू शकता, कोकम टाकू शकता. मी तर चिंचेचा कोकम हे चिंचेचं पाणी टाकलेलं आहे. आणि हे बघा 2-4 मिनटानंतर बघा आपली भाजी रेडी आहे. आळूच्या भाजीच्या पाण्याची भाजी एक नंबर.